प्रोडक्ट एरिया कुठे येतो? आपली हेअरलाईनचं जी कॉर्नर असते बघा, हा हेअरलाईनचा जो कॉर्नर आहे, कॉर्नर पासून जे खाली येतो एरिया, खाली हेअरलाईन येते लॅटरल साईडला, तिकडे रिप्रोडक्टिव्ह एरिया येतो 2 सेंटीमीटर सुपेरियर येतो, 2 सेंटीमीटर सुपेरियर किंवा पोस्टेरियर, 2 सेंटीमीटर सुपेरियर रिप्रोडक्टिव्ह एरिया, आणि त्याच्यात खाली लार्ज इंटेस्टाइन एरिया तो 2 सेंटीमीटर इन्फेरियर. समजते का सर्वांना? आता आपले एरियाज ड्रॉ करून झालेले सर्व. कुणाला जर प्रॉब्लेम असेल, म्हणजे बॅक पेन असेल, फ्रोझन शोल्डर असेल, म्हणजे शोल्डर पेन असेल, सर्वायकल पेन असेल किंवा पॅरालिसिसचा कुणाला त्रास असेल, तर आपण प्रॅक्टिकल करूया. नीडलिंग कसं करायचं ते मी दाखवतो. नीडलिंग कशा प्रकारे करायचं असतं ते मी तुम्हाला त्या एरियाजवर दाखवतो. करायचं काय? एन्जॉय करा. दिसते दिसते ते ज्याचे केस दिसत नाही. ॲब्डोमिनल फोर्थ स्टेज झालं. कोण आहे?